नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 41 अभ्यासणार आहोत. तर पूर्वी जे आहे आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. सरळ व्याज काढताना त्यामध्ये मुद्दल, मुदत, दर आणि रास ह्या 4 बाबी असतात. तर एखाद्या वेळेस एखाद्या गणितामध्ये यापैकी जे आहे एक बाब दिलेली नसेल आणि 3 बाबी दिलेल्या असेल तर ती चौथी बाब आपल्याला काढता येते. तर त्या जी बाब दिलेली नसेल त्या बाबीसाठी जे आहे आपण अक्षर मानून समीकरण मानून जे आहे उदाहरण सोडवू शकतो. आता पहिलं उदाहरण याच्यातलं आहे की 1700 रुपयाचे दरसाल दर शेकडा काही दराने 2 वर्षाचे व्याज 340 रुपये येते, तर व्याजाचा दर शेकडा किती असेल असं विचारलेलं आहे. मग आपल्याला किमती लिहून घ्यायची आहे. मुद्दल बरोबर 1700 रुपये आहे. दर माहिती नाही आहे म्हणून दरासाठी आपण क्वेश्चन मार्क लिहूया. व्याज दिलेला आहे 340 आणि मुदत दिलेली आहे 2 वर्ष. आपल्याला सूत्र माहिती आहे, सूत्र सगळ्यांच्या पाठ झालेलं असेल. सरळ व्याज बरोबर म गुणिला द गुणिला क छेदामध्ये 100. मग आता आपल्याकडे सगळ्या किमती आहेत, आपण ज्याच्या किमती तिथे लिहून घ्यायच्या. आता व्याज दिलेलं आहे आपल्याला 340, मुद्दल 1700, दर विचारलेला आहे म्हणून आपण दरचा 10 लिहिणार आहे आणि काळ आहे 2 वर्षाचा छेदामध्ये 100. आता काय असतं की बरोबरच्या संख्येमध्ये जेव्हा एखादी संख्या छेदामध्ये असते ते नेहमी भागाकारामध्ये असते. मग आपल्याला ज्या पदाची किंमत काढायची आहे त्या पदाला जे आहे आपल्याला उजवीकडे न्यायचं आहे, डावीकडे न्यायचं आहे. म्हणजेच दर बरोबर आणि 340 छेदामध्ये असलेले 100 यांचा गुणाकार होईल. 340 गुणिला 100 आणि 1700 गुणिला 2. मग आपण भाग देऊया. बघा, पहिल्यांदा 0 0 कट करून घेऊया आणि 17 1 17, 17 2 34, हा 0 वरती गेला आणि बे 1 बे आणि इथे जाईल 10चा भाग. मग दर किती आलेला आहे, तर दर आलेला आहे 10%. आपलं जे आहे चौथा पर्याय बरोबर आहे म्हणून आपण उत्तर लिहू. उत्तर बरोबर पर्याय क्रमांक 4 10% दर असेल. प्रश्न दुसरा आहे 3000 रुपयाचे विशिष्ट दराचे विशिष्ट वर्षाचे व्याज 600 रुपये येते, तर 1500 रुपयाचे तितक्याच दराचे तितक्याच वर्षाचे व्याज किती रुपये असेल. बघा, आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला, मुद्दल दिलेली आहे, दर दिलेला नाही आहे, वर्षाचे व्याज दिलेले आहे आणि दुसरं पण सांगितलेलं आहे की त्याच दराचे आणि तितक्याच वर्षाचे 1500 रुपयाचे व्याज किती होईल असं विचारलेलं आहे. मग काय असतं अशा वेळी की दर आणि वर्ष जर समान असेल आणि आपल्याला 2 गोष्टी दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की 4 बाबीतल्या 3 बाबी नसल्या तेव्हा जे आहे आपल्याला चौथी बाब काढता येते. परंतु या ठिकाणी जे आहे 2 बाबी दिलेल्या आहेत आणि 2 बाबी नाहीत, तर मग काय करायचं. तर बघा, या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे, पहिल्यांदा दिलेलं आहे मुद्दल आणि नंतर दिलेलं आहे व्याज. आता काय असतं मित्रांनो, आपण एखाद्याकडून 100 रुपये मुद्दल जे आहे व्याज कर्ज म्हणून घेतली, तर त्यावर तो काहीतरी दर आकारतो. म्हणजे आपण समजूया 10% जो आहे तो दर आकारतो. म्हणजे एका वर्षाचं जे आहे व्याज जे असेल, बघा मी काय सांगते, तर एका वर्षाचे व्याज जे असेल ते 10 रुपये असेल. 100 रुपयावर 10 रुपये असेल. जसं की आता आपण या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये बघितलेलं आहे की 1700 रुपये मुद्दलावर
या ठिकाणी 2 वर्षाचं सांगितलेलं आहे. एका वर्षाचे व्याज जे आहे 170 होईल. एका वर्षाचे व्याज 170 होईल. तर आपल्याला काय करायचं आहे, दर काढायचा आहे, एका वर्षाचा काढायचा आहे. तर आपण कसा काढणार, तर आपण बघू शकतो की 17 × 17 आणि 17 × 10 170. तर मग आता 100चे जे आहे दर जो आहे तो 10% असेल. आपण याला तिरपा गुणाकार म्हणून करू शकतो. 170 × 100 छेदामध्ये जे आहे 1700. दर काढायचा असले 2 शून्य आणि 2 शून्य कटले, 17 × 17 आणि 17 × 17 10 170. म्हणजे दर जो आहे तो 10% आहे. म्हणून मुद्दल आणि व्याजाचे गुणोत्तर कसे असते, नेहमी स्थिर असते. जर वर्ष जर समान असेल, दर समान असेल, तर मुद्दल आणि व्याज काय असतं, त्याचं गुणोत्तर स्थिर असतं. म्हणून आपण लिहूया की व्याज व मुद्दल यांचे गुणोत्तर समान आहे. कारण काय आहे की दोन्ही ठिकाणी जे आहे दर आणि वर्ष समान आहे. मग आपल्याला पहिल्या कंडिशनमध्ये जे आहे, पहिली मुद्दल म1 आणि व्याज 1, व्याजला आपण व म्हणूया, म्हणून त्याला w1 म्हणूया. आणि दुसरं जे आहे, दुसरी मुद्दल 1500 दिलेली आहे आणि दुसरं व्याज सांगितलेलं आहे काढायचं आपल्याला. मग या ठिकाणी आपण पहिली मुद्दल लिहून घेऊया. पहिली मुद्दल आहे आपल्याकडे 3000 रुपये. त्याच्यावर आपल्याला व्याज आलेलं आहे 600 रुपये बरोबर. मुद्दल जे आहे आपल्याला दुसरं 1500 रुपये आणि विचारलेलं आहे व्याज किती आहे. तर मग आपण काढू शकतो. एक तिरपा गुणाकार करा किंवा या ठिकाणी सुद्धा भाग दिला तरी चालेल. 600 × 1500 छेदामध्ये 3000. पहिल्यांदा आपण शून्य कट करून घेऊया. 1 2 आणि हे 3. तर 3 × 5 = 15 आणि या ठिकाणी 6 × 5 = 30. तर 300 रुपये याचं उत्तर आहे. व्याज 300 रुपये व्याज असेल. आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. जावेदने 12,000 रुपये दर साल दर शिकळा 9 दराने काही वर्षासाठी बँकेत ठेवले. तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेईल. किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील. मुद्दल दिलेली आहे ते 12,000, दर दिलेला आहे 9% आणि काही वर्षात म्हणजे वर्ष विचारलेलं आहे. किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील. रास दिलेली आहे. रास दिलेली आहे 17,400 रुपये. मग आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा रास दिलेली आहे आणि मुद्दल दिलेली आहे, म्हणजे आपल्याला व्याज काढावं लागेल. मग आपल्याला रासचं सूत्र माहिती आहे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मग जे माहिती दिलेली आहे ते आपल्याला इथे लिहायची आहे. 17,400 बरोबर मुद्दल आहे 12,000 अधिक व्याज. व्याज काढायचं आहे, मग व्याजाला आपण डावीकडे नेऊया आणि रासला आपण बरोबरच्या उजवीकडे नेणार आहोत. म्हणजेच आपल्याला काय करायला, चिन्ह बदलावं लागेल. या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे म्हणून इथे वजा होईल. 17,400 वजा 12,000. तर व्याज आपल्याला मिळालेलं आहे 5,400 रुपये. आता हे किती वर्षासाठी मिळालेलं आहे ते आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून आपण वर्ष काढूया. तर वर्ष काढण्यासाठी आता आपल्याकडे काय काय आलेलं आहे, व्याज आलेलं आहे, मुद्दल आहे आणि दर आहे.
तर आपल्याला काळ काढायचं आहे. मग आपल्याला सूत्र लिहून घेऊया. म्हणून म गुणेला द गुणेला क हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे. व बरोबर छेदामध्ये 100. तर व्याज आहे आपल्याकडे 5400 रुपये बरोबर मुद्दल आहे 12,000, दर आहे 9%. काळ काढायचा आहे म्हणून आपण क तसाच ठेवूया आणि छेदामध्ये 100. छेदामध्ये 100 म्हणजे तो भागाकारात असतो म्हणून आपण क ला डावीकडे नेणार आहोत आणि 5400 हा 100 भागाकारात असल्यामुळे आपण त्याला गुणाकारात करणार आहोत. 5400 गुणेला 100, 12,000 गुणेला 9. आता 00 कट करून घेणार आहोत. या ठिकाणी 10 2 0 9 1 9 आणि या ठिकाणी 60 होणार आहे. आता 12 1 12 आणि 12 पंच 60. तर काळ किती आलेला आहे 5 वर्षात. म्हणजे त्याला जावेदला जी आहे व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष लागतील. म्हणून आपण लिहून घेऊया जावेदला $17,400 रुपये मिळण्यासाठी 5 वर्षे लागतील. पाच वर्षाचे व्याज 5 वर्षाचे व्याज 5,400 रुपये आहे. तर एका वर्षाचे व्याज बरोबर 5,400 भागेला 5. मग या ठिकाणी आपण जे आहे 5,400 भागेला 5 करणार आहोत. 5,400 भागेला 5. 5 1 5 0 4. आता या ठिकाणी 5 हा जो आहे 4पेक्षा मोठा आहे त्यामुळे आपल्याला शून्याचा भाग जाईल आणि या ठिकाणी 4 खाली आलेला आहे आणि हा 0 उतरेल खाली. 5 8 40. तरीही एक 0 उरलेला आहे तर तो 0 जो आहे भागाकारात जाईल. म्हणजे एका वर्षाचे व्याज जे आहे ते 1,080 मिळालेले आहे. आता आपल्याला शाब्दिक उदाहरण असल्यामुळे उत्तरसुद्धा शाब्दिक लिहावं लागते. उत्तर जावेदला दरवर्षी 1,080 रुपये व्याज येईल. व 5 वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील. प्रश्न 4 आहे. लताबेन यांनी गृहोद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम दर साल दर शेकडा 10 दराने 2.5 वर्षासाठी कर्जाऊ घेतली. तर त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण 10,250 रुपये व्याज दिले. तर त्यांनी एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली. पहिल्यांदा आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. दर दिलेला आहे 10%, वर्ष दिलेले आहे 2.5 वर्ष आणि व्याज दिलेलं आहे 10,250. त्यांनी एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली म्हणजे मुद्दल किती घेतलेली आहे असं विचारलेलं आहे. मग मुद्दलच्या समोर आपल्याला क्वेश्चन करायचं आहे. आता आपल्याला सरळ व्याजचं सूत्र माहिती आहे. सरळ व्याज बरोबर माझ्यासोबत बोला म गुणेला द गुणेला
क छेदामध्ये 100. मग आपल्याला व्याज दिलेलं आहे 10,250 बरोबर जे आहे म काढायचं आहे म्हणून मला जसं तसं ठेवायचं 10 आणि 2.5 वर्ष. बघा 2.5 वर्षाचं काय करायचं आहे 2 जसाच्या तसा ठेवायचं आहे आणि 2नी 1ला भाग दिल्यास 0.5 हे उत्तर येतं. तर आपण 0.5 हे जे आहे 2मध्ये ॲड केल्यास जे आहे 2.5 हे उत्तर येतं. मग छेदामध्ये 100. आता यांचं काय करायचं आहे आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. तर 10,250 हा भागाकार असल्यामुळे तो गुणाकारात जाईल म्हणून म या ठिकाणी घेऊन घेऊया. म बरोबर 10,250 गुणिला 100 छेदामध्ये 10 गुणिला 2.5 2.5. तर आता याचा पॉईंट घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एक युक्ती करावी लागेल. ती म्हणजे काय तर या दोन्ही संख्यांना म्हणजे वरती कोणत्याही संख्येला आणि खाली कोणत्याही संख्येला जे आहे आपल्याला या ठिकाणी 0 विसरलेली आहे मी. तर 10नी म्हणजे या ठिकाणी एक शून्याच्या आधी एका घराच्या आधी दशांश चिन्ह आहे म्हणून आपल्याला फक्त 10नीच गुणावं लागेल. म्हणून या संख्येला सुद्धा 10नी गुणू आणि या संख्येला सुद्धा 10नी गुणू. म्हणजे आपल्याजवळ जे आहे 100 गुणिला 10 केल्यास 1000 येईल आणि या ठिकाणी 2.5 केल्यास 2.5 गुणिला 10 केल्यास 25 येईल. कारण की जे आहे आपण 2.5चा 10शी गुणाकार केलास. बघा इथे बघा बाकीच्या ठिकाणी नका बघू. तर 10×5 50 50शी 0 हातचाला 5 आणि 10 2 20 20 आणि 5 25. आता आपल्याला काय द्यायचं असतो दशांश चिन्ह द्यायचं असतं. तर दशांश चिन्ह या ठिकाणी म्हणून 25 हे आपलं उत्तर येईल. मग आपण लिहूया की म बरोबर 1,250 गुणिला 1000 10 गुणिला 25. आता या ठिकाणी जे आहे आपण 0 कट करून घेऊया. पहिल्यांदा 0 आणि 0 कट करून घेऊया. तर 25 1 25 आणि 25 चूक होते 100. बघा इथे 102 आहे तर खाली उरले 2 आणि 25 1 25. मग आपल्याकडे 1 0 इथे आहे आणि 2 0 या ठिकाणी आहे म्हणून आपण म बरोबर 41 1 2 आणि 3 0 जसेच्या तसे. मुद्दल किती आलेले आहे आपल्याजवळ 41,000 म्हणून आपण लिहिणार आहोत. म्हणून लताबाईंनी 41,000 कर्जाऊ घेतले. प्रश्न 5वा आहे खालील सारणीतील रिकाम्या जागा भरा. बघा आपल्याला सारणी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न जो आहे मुद्दल दिलेला आहे, व्याजाचा दर दिलेला आहे आणि वर्ष दिलेलं आहे. व्याज आणि रास विचारलेला आहे. तर हा अतिशय सोपा प्रश्न आहे. चला माझ्यापेक्षा पहिल्यांदा जे आहे तुम्ही मलाही गणित करून दाखवा आणि कमेंट बॉक्समध्ये जे आहे उत्तर सोडवा. आपल्याला साधं सोपं सूत्र लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे संख्या पुट करायच्या आहेत. तर मग आपल्याकडे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म गुणिला द गुणिला क छेदामध्ये 100. या ठिकाणी मुद्दल आहे 4200 म्हणजे 4,200 रुपये. नंतर दर दिलेला आहे 60%. वेळ दिलेला आहे 3 वर्षाचा आणि छेदामध्ये 100. तर 2 0 कट झालेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे आपल्याला 42 आणि 7 21 यांचा काय करायचा आहे गुणाकार. 42 गुणिला 7 21. तर या ठिकाणी जे आहे 21 दोन्ही 42 42शी 2 हातच्याले 4 आणि 21 चूक 84 84 आणि 4 होईल 88. तर 8,082 रुपये आपल्याजवळ काय आलेलं आहे व्याज आलेलं आहे सरळ व्याज.
आणि रास विचारलेली आहे. तर रासचं सूत्र काय आहे तुम्हाला माहिती आहे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. आता मुद्दल किती आहे 4,200. व्याज किती आलेलं आहे आपल्याकडे 8,882. म्हणजे उत्तर काय असणार आहे 2, 8, 8 आणि 2 10, 10शी 0 हातचाला 1 आणि 5,082 ही काय झालेलं आहे आपली रास झालेली आहे. म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत. या ठिकाणी लिहिलं तरी चालेल आणि या ठिकाणी या डब्यामध्ये लिहिलं तरी चालेल. व्याज बरोबर 882, रास बरोबर 5,082. या रकान्यामध्ये लिहूया आपण. व्याज किती आलेलं आहे 8,082 आणि रास किती आहे 5,082. दुसरं उदाहरण आहे, बघूया की दुसऱ्या उदाहरणामध्ये मुद्दल दिलेली नाही आहे, व्याजाचा दर दिलेला आहे, त्याचप्रमाणे मुदत दिलेली आहे आणि व्याज दिलेलं आहे. तर आपल्याला लिहायचं आहे 2 नंबरचं. मग विचारलेलं आहे म्हणून क्वेश्चन करणार आहोत आपण त्याला. दर दिलेला आहे 6%, काळ दिलेला आहे 4 वर्ष, व्याज दिलेला आहे 1,200 आणि रास विचारलेली आहे. सूत्र लिहिणार आहोत आपण. सरळ व्याज बरोबर म गुणिला द गुणिला क छेदामध्ये 100. म दिलेला आहे, म काढायचं आहे म्हणून सरळ व्याज दिलेलं आहे आपल्याला 1,200 बरोबर म काढायचं आहे म्हणून मला तसंच ठेवणार आहोत. दर दिलेला आहे 6%, काळ दिलेला आहे 4 वर्षाचा आणि छेदामध्ये 100. मग 1200 आणि 100चा होईल गुणाकार. म जाईल या ठिकाणी. म बरोबर 1200 गुणिला 100 आणि या ठिकाणी जे आहे 6×24 किंवा या ठिकाणी असं पण लिहिलं तरी चालते. म्हणून आपण करणार आहोत 4×1=4 आणि या ठिकाणी जाणार आहे 25चा भाग. 25×100 आणि 6×1=6, 6×2=12, 200. तर म बरोबर 200 गुणिला 25. आता 25×2 काय होते 50. 25×2 50 आणि हे 2 शून्य या ठिकाणी जसे तसे. तर मुद्दल किती आलेली आहे आपल्याजवळ 5,000 आलेली आहे. म्हणून मुद्दल बरोबर 5,000 आणि रास किती, रास लिहायची आहे आपल्याला. रास मुद्दल अधिक व्याज. मुद्दल आहे 5,000, व्याज दिलं होतं 1,200 म्हणजेच रास आलेली आहे आपल्याजवळ 6,200. मग आपल्या सारणीमध्ये आपण लिहून घेऊया 6,200, मुद्दल आहे 5,000. तिसऱ्या उदाहरणामध्ये मुद्दल दिलेली आहे 8,000, दर दिलेला आहे 5%, काळ आपल्याला काढायचा आहे आणि व्याज दिलेला आहे 800 रुपये. रास काढायची आहे. मग आपण सूत्र लिहून घेऊया. व्याजला व सुद्धा म्हणू शकते किंवा व्याज पण लिहू शकतो आपण. म्हणून व लिहिणार. व बरोबर म गुणिला द गुणिला क छेदामध्ये 100. व्याज दिलेला आहे 800 रुपये. 800. मुद्दल दिलेली आहे 8,000, दर दिलेला आहे 5% आणि काळ काढायचा आहे आपल्याला छेदामध्ये 100. मग क या ठिकाणी डावीकडे घेऊन जाऊया आणि 800 गुणिला 100 छेदामध्ये 8,000 गुणिला 5. 0 0 कट करून घेऊया. 1 2 3, 1 2 3
मग 5 एक 5 आणि 5 एक 5, या ठिकाणी खाली 3 उरले. 5 सकम 30. काळ किती आलेला आहे? काळ बरोबर 16 वर्षे. रास किती येईल मग? रास बरोबर, रास दिलेली आहे मुद्दल अधिक व्याज. या ठिकाणी आपल्याला रास पण काढायची आहे. तर रास जे आहे मुद्दल अधिक व्याज असते. तर 8,000 मुद्दल आपल्याला पहिल्यांदाच दिलेली आहे आणि व्याजसुद्धा दिलेलं आहे, म्हणून रास काय होणार आहे? रास बरोबर 8,800 रुपये. म्हणून रास बरोबर 8,800 आणि काळ बरोबर 16 वर्षे. तर या ठिकाणी आपण आपल्या सारणीमध्ये लिहून घेऊया. 16 वर्षे आणि रास दिलेला आहे 8,800. 8,800 आपण या ठिकाणी सुद्धा काढू शकलो असतो, कारण की मुद्दल अधिक व्याज केलं तर 8,800. आता चौथं उदाहरण आहे ते आपण सोडवूया. चौथं उदाहरण लिहून घेऊ. चौथ्या उदाहरणामध्ये मुद्दल काढायची आहे. मुद्दल बरोबर क्वेश्चन मार्क. दर दिलेला आहे 5%. नंतर मुदत काढायची आहे. मुदत म्हणजे काळ. व्याज दिलेलं आहे 6,000 आणि रास दिलेली आहे 18,000. पहिल्यांदा आपण काय करूया? मुद्दल काढून घेऊया. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. रास आहे 18,000 बरोबर मुद्दलचा जसा तसा व्याज दिलेला आहे 6,000. मग डावीकडे जाईल आणि 18,000 या ठिकाणी तो अधिकमध्ये असल्यामुळे तो वजामध्ये होईल. 6,000 हे वजामध्ये होईल, कारण की या ठिकाणी जे आहे अधिकचं चिन्ह आहे. मुद्दल बरोबर 0 0 0 1. 12,000 मुद्दल येईल. मग आता काय विचारलेलं आहे? काळ विचारलं आहे. तर काळ काढण्यासाठी आपल्याला सूत्रात ह्या सर्व किमती लिहून घ्याव्या लागतील. म्हणून व बरोबर म गुणेला द गुणेला क छेदामध्ये 100. व्याज दिलेलं आहे 6,000 बरोबर मुद्दल आलेली आहे 12,000. दर दिलेला आहे 5% आणि काळ आपल्याला काढायचा आहे छेदामध्ये 100. तर 6,000 गुणेला 100. काळ डावीकडे जाईल आणि 12,000 गुणेला 5. तर शून्यानी शून्य कट करून घेऊया. 1 2 3 1 2 3. तर 6 1 6 6 2 12. नंतर बे 1 बे बे 5 10 आणि 5 1 5 आणि 10 वर्षे होणार आहे. तर काळ किती होणार आहे? 10 वर्ष. म्हणून काळ बरोबर 10 वर्ष आणि मुद्दल बरोबर 12,000. आपल्या रकान्यात आपण लिहून घेऊया. मुद्दल आहे 12,000 आणि काळ आहे 10 वर्षाचा. शेवटचं 5वं उदाहरण राहिलेलं आहे, म्हणून 5वं उदाहरण आपण लिहून घेऊया.
पाचवं उदाहरण आहे, मुद्दल काढायची आहे. मुद्दल दर दिलेला आहे 2.5% म्हणजे 2.1/2. काळ दिलेला आहे 5 वर्षाचा. व्याज 2400. रास काढायची आहे म्हणून त्याच्यासमोर क्वेश्चन मार्क. आता या ठिकाणी आपल्याला व्याज दिलेलं आहे, मुद्दल दिलेली नाही आहे आणि राससुद्धा काढायची आहे. तर कसं काढायचं, हे फार पेचाचं गणित आहे असं वाटू शकते, परंतु आपल्याला त्याच सूत्राने जायचं आहे. तर पहिल्यांदा आपण लिहून घेऊया, व्याज बरोबर म गुणिला द गुणिला क छेदामध्ये 100. ज्या किमती आपल्याकडे आहेत ते आपण टाकून घ्यायचं. व्याज आहे 2400 रुपये, मुद्दल काढायची आहे, दर दिलेला आहे 2.5%, 2.5, काळ दिलेला आहे 5% आणि छेदामध्ये 100. मग काय करणार आहोत आपण, मला या ठिकाणी 2400 गुणिला 100 आणि या ठिकाणी आपल्याला 10ने गुणायचं आहे, म्हणजे या ठिकाणी 25 होऊन जातील आणि या ठिकाणी 1000. मी मागच्या गणितामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे 25 गुणिला 5, कारण की दशांश चिन्ह आपण काढलं त्याच्यामुळे जे आहे या ठिकाणी 1 शून्य वाढवलेलं आहे. मग आपण जे आहे 25 × 25, 25 + 100 या ठिकाणी जे आहे 1 शून्य उरला म्हणून तो वरती दिला. तर 5 × 8 = 40. मग मुद्दल बरोबर 2400 गुणाकारात 8. तर 8 0 0 8 0 0 8 × 32 2 हातच्याले 3 आणि 8 2 16, 16 17 18 19, 19,200 जे आहे मुद्दल येईल. आणि रास काढायची आहे म्हणून रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. तर मुद्दल आलेली आहे 19,200, व्याज किती आहे 2400. तर रास येईल आपली 0 0 2 आणि 4 6, 9 आणि 2 11, 1101 आणि हातचाला 1, तर 21,600 जी आहे रास येईल. म्हणून रास बरोबर 21,600 आणि मुद्दल बरोबर 19,200. आपल्या सारणीमध्ये आपण काढून घेऊया, लिहून घेऊया किती आलेलं आहे. मुद्दल बरोबर 19,200 आणि रास आलेला आहे 21,600. समजलं तुम्हाला? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या ज्ञानात भर पडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.